सर्वप्रथम Google Chromeवर क्लिक करून घ्या. Google Chromeवर क्लिक केल्यानंतर इथं सर्च बारमध्ये या. सर्च बारमध्ये तुम्हाला महा FYJC ॲडमिशन .in या वेबसाईटवर क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर इथं बघा हायलाइट्समध्ये खाली दिलेलं आहे की तुम्हाला नोंदणी कुठपर्यंत करायची आहे. तर विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया ही 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता संपेल. 30 एप्रिल अगोदरच आपल्याला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती इथं क्लिक करून घ्या. अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. यामध्ये ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया म्हणजे कोणत्या एरियामध्ये तुमची 10वी झालेली आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे विथिन महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टेट. तर तुमची महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये झाली म्हणून विथिन महाराष्ट्र स्टेटवर क्लिक करून घ्या. त्यानंतर बघा खाली ॲप्लिकेशन स्टेटस येते. फ्रेशर येते, रिपीटर येते, प्रिव्हियसली पास म्हणून येते. ज्यावेळेस तुम्ही रिपीटर असाल तर रिपीटरवर करा. प्रिव्हियसली पास असाल तर पासवर्ड करा. त्यानंतर फ्रेशर एक्झाम दिली असल्यामुळं फ्रेशरवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्वलंट एक्झामिनेशन बोर्ड. आता तुमचं बोर्ड कोणतं होतं 10वीच्या वेळेस दिलेलं? SSC बोर्ड होतं, CBSE बोर्ड होतं, CISE बोर्ड होतं, IB होतं. तर यापैकी SSC बोर्ड आहे. SSC बोर्डवर क्लिक करून घ्या. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्वलंट एक्झामिनेशन डिटेल्स. आता तुमची 10वीची एक्झामिनेशन डिटेल्स भरायचे. इथं सीट नंबर विचारलेला आहे एक्झामिनेशन डिटेल्समध्ये पहिले. तर सीट नंबर टाकून घ्यायचा, व्यवस्थित टाका. त्यानंतर मदर नेम विचारलेला आहे. तुमच्या आईचं नाव याच्यामध्ये टाकायचं आहे. आईचं नाव व्यवस्थित टाकून द्या. त्यानंतर इथं तुम्हाला एक रेड बॉक्स दिसेल व्हेरीफाय नंबर नावाचा. त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय नंबरवरती क्लिक करून घ्या. व्हेरीफाय नंबरवर क्लिक केल्यानंतर एस कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन. ऑक्टोबरमध्ये एक्झाम दिलेली असेल तर ऑक्टोबर घ्यायचं, जुलैमध्ये दिली असेल तर जुलै घ्यायचं आणि मार्चमध्ये करंटली दिली असेल तर मार्चमधून सिलेक्ट करून घ्यायचं. मार्च सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकंट इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारलेला आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये पहिले सुरुवातीला ईमेल आय डी विचारलं, त्यानंतर मोबाईल नंबर. ईमेल आय डीमध्ये तुमची ईमेल आय डी व्यवस्थित टाकून घ्यायची. कोणत्याही प्रकारची चूक होऊ द्यायची नाही, कारण पुढील प्रक्रियेसाठी ईमेल आय डी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी ईमेल आय डी टाकून घ्यायची. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला सेकंड कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारलेला आहे, तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबरवरती क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा, चुकीचा होऊ द्यायचा नाही. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन्स डिटेल्स विचारलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड वगैरे विसरला असाल त्यावेळेस तुम्हाला हे सिक्युरिटी क्वेश्चन खूप कामी येईल. सिक्युरिटी क्वेश्चन्समध्ये हे बघा इथं 4-5 प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यापैकी तुमचा जो तुम्हाला जे योग्य वाटेल ते क्वेश्चन्स निवडून घ्यायचा. मी माझ्या पद्धतीने निवडून घेतो. त्यानंतर इथं सिक्युरिटी क्वेश्चन्स आन्सर द्यायचा आहे. आन्सर आपण विचारलेल्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा आहे. मी आन्सर टाकून घेणार इथं. आन्सर टाकून घेतल्यानंतर इथं पर्सनल डिटेल्स, पासवर्ड डिटेल्स म्हणजेच पासवर्ड तुमचा क्रिएट करायचा स्वतःचा. तो पासवर्ड लक्षात ठेवायचा, पुढील प्रक्रियेसाठी कामी येणार आणि इथं कन्फर्म पासवर्डमध्ये पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा. तर पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर खाली इथं तुम्हाला कॅप्चा दिसेल एक ब्ल्यू बॉक्समध्ये. हा कॅप्चा तुम्हाला एंटर कॅप्चा या बॉक्समध्ये फिल करून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर रजिस्टर्ड बटनावरती क्लिक करून घ्यायचं. आता तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. इथं तुम्हाला लॉग इन आय डी दिसणार आहे. ही लॉग इन आय डी चांगल्या प्रकारे लिहून ठेवा. पुढील प्रक्रियेसाठी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रोसेड टू लॉग इनवरती क्लिक करून घ्या. आता लॉग इन आय डीवर आल्यानंतर आपण जी लॉग इन आय डी सेव्ह केलेली होती ती लॉग इन आय डी इथं टाकून घ्यायची. तुम्हाला इथं लॉग इन आय डी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथं खाली तुम्हाला पासवर्ड विचारलेला आहे. खाली पासवर्डवरती यायचं. पासवर्डमध्ये आल्यानंतर तुम्ही जो काही क्रिएट केलेला पासवर्ड होता तो पासवर्ड टाकून घ्यायचा. पासवर्ड टाकल्यानंतर इथं खाली परत ब्ल्यू बॉक्समध्ये तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे. तो एंटर कॅप्चा करून टाकायचा. जो काही कॅप्चा दिलेला असेल तो टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर कीप मी साइन इन करायचं आणि लॉग इन करून घ्यायचं.
लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. तुमची पूर्ण डिटेल्स ओपन होईल. त्यानंतर वेलकम टू 11th सेंट्रलाइज ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस 26-27. त्यानंतर इथं डाव्या साईडला याचं ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 वर क्लिक करायचं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आणि तुमची जी स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी केले असल्यामुळे सगळी माहिती ऑलरेडी फिल होऊन आलेली आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर ॲड्रेस ॲप्लिकंट पर्सनल इन्फॉर्मेशन. आता पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये काय टाकायचं की तुमची इथं बघा ॲप्लिकेशन पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जेंडर वगैरे चेंज करून घ्यायचं, मेल करून घ्यायचं. मेल असेल तर फिमेल. इथं डेट ऑफ बर्थ जे आहे तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती टाकून घ्यायची व्यवस्थित. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या शाळेचा ID नंबर दिसेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल विचारेल, म्हणजे ॲप्लिकंट ॲड्रेस फॉर करेस्पॉन्डन्स. ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला इथं ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस फिल करून घ्यायचा, जो काही तुमचा आहे. इथं ॲड्रेस टाकून घेतला. ॲड्रेस टाकल्यानंतर इथं पिनकोड विचारलेला आहे. तुमच्या एरियाचा पिनकोड टाकून घ्यायचा. पिनकोड टाकल्यानंतर इथं खाली तुम्हाला स्टेट विचारलेलं आहे. स्टेटमध्ये तुमचं जे काही स्टेट आहे ते निवडून घ्या. महाराष्ट्र निवडून घेतलेला आहे आपण. त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे. तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा. त्यानंतर इथं तहसील, तालुका जे की तुमचा आहे ते तालुका निवडून घ्यायचा इथं. त्यानंतर इथं तुमचं जे काही गाव आहे, टाउन आहे, सिटी आहे, ते सिटीचं नाव टाकून घ्यायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्स असं एक विचारण्यात येईल. कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्समध्ये तुमची जी काही कॅटेगरी आहे ती फिल करायची आहे. यामध्ये बघा SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC हे सर्व कॅटेगऱ्या दिलेल्या आहेत. त्यापैकी तुमची जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडून घ्यायची. ही कॅटेगरी निवडून घेतलेली आहे. त्यानंतर खाली यायचं. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय अ कॉम्पिटंट ऑथॉरिटी. आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेला आहे का? यस असेल तर यस करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग स्टेट म्हणजे कोणत्या राज्यामधून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते राज्य निवडून घ्यायचं. जसे की महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र निवडून घेतलं. त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे, तो निवडून घेतला. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी फॉर ॲडमिशन, तुमची कॅटेगरी सुद्धा निवडून घ्यायची. आता इथं बघा ऑदर किंवा स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. डज ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप, दिव्यांग, हिअरिंग डिसेबिलिटी कॅटेगरी. तुमच्याकडे जर दिव्यांग प्रमाणपत्र वगैरे असेल किंवा तुम्ही हँडिकॅप वगैरे असाल, दिव्यांग असाल तर तुम्हाला एस करायचं आहे. आमच्याकडे आहे म्हणून मी येस केलेला आहे. त्यानंतर डज ॲप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड. जर तुमचं भूकंपग्रस्त वगैरे असेल तर येस करा, नाहीतर नो करून घ्या. हॅज ॲप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. जर तुमचं कुठे ट्रान्सफर वगैरे झालेलं असेल तर येस करा, नाही तर नो करून घ्या. वेदर ॲप्लिकंट ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर. तुमचे जर समजा ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर असतील तर येस करा, नाही तर नो करून घ्या. एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करा, नाही तर नो करून घ्या. डज ॲप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट कॅटेगरी असेल तर येस करा, नाही तर नो करून घ्या. आर यू फॉलिंग अंडर कॅटेगरी ऑर्फन. जर तुम्ही अनाथ वगैरे असाल तर येस करा, नाही तर नो करून घ्या. आता मायनॉरिटी कोटा ॲडमिशन. तुम्ही मायनॉरिटीला बिलॉंग करता का? करत असाल येस करा, मायनॉरिटी बिलॉंग नसाल तर नो करून टाका. आता इन हाऊस कोटा ॲडमिशन. इन हाऊस कोटा ॲडमिशन म्हणजे काय? की तुमच्या शाळेमध्ये 10वी झाली आणि तुमच्याच शाळेमध्ये तुम्हाला 11th-12th करायचं असेल तर इन हाऊस कोटा ॲडमिशन घ्यायचं, अन्यथा नो करून घ्यायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर इथं अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट असं ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला 10वीची मार्कशीट,
लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला कोणाला नॉन क्रिमिलियर लागत असेल त्यांना नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, हँडिकॅप असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग एक ॲफिडेविट आहे हमीपत्र, ते की तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर यामध्ये आपण काय करून घेऊ, आता माझ्याकडं तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे करून घ्यायचे. इथं हमीपत्र दिलेलं आहे, ते हमीपत्र आपण डाउनलोड करून घेऊया. आता हँडिकॅप सर्टिफिकेट अपलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं खाली बघा तुम्हाला अंडरटेकिंग ऑफ स्टुडंट डॉक्युमेंट सबमिशन दिलेलं आहे. तर तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर त्याला फिलअप करून घ्यायचं. हे बघा, हे अशा प्रकारचा फॉर्म ओपन येईल. हा फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट काढायची, भरायचा आणि नंतर परत अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर इथं बघा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काय म्हणते, बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून सांगत आहे. आता बाकीचे डॉक्युमेंट अवेलेबलच नाही, त्यामुळे अपलोड होणार नाही. त्यासाठी पेमेंट करून घ्या, त्यानंतर पुढचे प्रोसेस करून घेऊ. पेमेंटवरती पे बटनावरती क्लिक करून घ्या. पे बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येईल. यामध्ये तुमची UPI ID टाकून घ्यायची. तुमच्या फोनपेवर असेल पेमेंट करण्यासाठी UPI ID टाकून घ्यायची. UPI ID नंतर पे नाव वरती बटनावरती क्लिक करून घ्यायचं. तुमच्याकडे डायरेक्ट पेमेंटची स्क्रीन ओपन होईल. तर पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची, प्रिंट काढून घ्यायची. प्रिंट काढून घेतल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म दिसेल तुम्हाला. ते पूर्ण फॉर्म आहे, व्यवस्थित चेक करून घ्या. तुमची जी डॉक्युमेंट आहे, 10th मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, हे तुमचा निकाल लागल्यानंतर मिळेल. त्यानंतर तुम्ही परत लॉग इन करून अपलोड करू शकता. त्यानंतर इथं बघा तुम्हाला टाइमलाईन लॉग हा ऑप्शन दिसेल. इथं रेकॉर्ड नाही आलेला आहे सध्या तरी. लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. ॲप्लिकेशन खाली एक डिक्लेरेशन बॉक्स दिलेला आहे. डिक्लेरेशन बॉक्समध्ये क्लिक करा आणि लॉग ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. हा सध्या